राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरुशान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतोय. काल आपण 7व्या श्लोकावरच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या 87 नंबरपर्यंतच्या ओव्या घेतलेल्या होत्या. आता आपण 6व्या अध्यायातीलच 8वा श्लोक घ्यायला लागलोय. काल विचार केला होता आपण की 7वा, 8वा आणि 9वा ह्या 3 श्लोकावरती योगारूढ पुरुषाची लक्षणं आपल्याला बघायला मिळतात आणि त्याचं विस्तृत असं मार्गदर्शन माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे. काही वेळा एक वैशिष्ट्य ज्ञानेश्वरीचं आपल्याला बघायला मिळतं की सगळ्या श्लोकातल्या सगळ्या शब्दांचा सगळ्याचा अर्थ माऊली सांगतील असं नाही बघायला मिळत आपल्याला. काही वेळा श्लोकातील सगळ्या शब्दांचा अर्थ निरूपणात माऊलीने घेतलेला आहे, पण काही वेळी काही श्लोकातले काही शब्दसुद्धा ड्रॉपसुद्धा केलेले आपल्याला बघायला मिळतील. त्यावरून एक गोष्ट लक्षात येते की ज्ञानेश्वर महाराजांची स्वतःची प्रतिभा आहे आणि त्यातून त्या प्रतिभेच्या अध्यात्मशास्त्र सांगण्याचा त्यांची जी खुबी आहे ती फार वेगळ्या प्रकारची आपल्याला बघायला मिळते. असंही काही वेळा झालेलं आहे की जो अर्थ भगवद्गीतेला आणि आचार्या भाष्यामध्ये जो वर्णन केलेला जो अर्थ आहे त्यापेक्षा वेगळा अर्थ ज्ञानेश्वर माऊलीने केलेला आपल्याला बघायला मिळतोय. आता आपण त्याचा एक उदाहरण यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. आता आपण जो 8वा श्लोक घ्यायला लागलेला आहे तो सुद्धा त्या योगारूढ पुरुषाची म्हणजे जीवनमुक्त पुरुषांची लक्षणं काय आहेत हा सांगणार आहे. अगोदर सुरुवात सांगून झालेली आहे 7व्या श्लोकामध्ये की जितात्मना प्रशांतशे परमात्मा समाहिता शीतोष्ण सुख दुःखेषु मानापमानयो. असा द्वंद्वरहित झालेला योगारूढ पुरुष जो असतो त्याचं पुढे जाणी वर्णन करताना तो कसा समदृष्टी आणि समवर्ती झालेला असतो किंवा त्याचं बघण्याची दृष्टी जी असते ती जगाकडे बघण्याची दृष्टी सम झालेली असते. अर्जुना, हे समत्व चित्ताचे हे सार जाण योगाचे. योगारूढ पुरुषाचं वर्णन जर करायचं झालं तर तिथे एक शब्द लागू पडतो आणि ते म्हणजे समत्व चित्ताचे. अतिशय कठीण असणारं हे लक्षण आहे की जे लक्षण आता ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगणार आहेत की जे लक्षण धारण केल्यामुळं तो योगारूढ त्याला म्हणता येतो. पण हे लक्षण धारण करण्यासाठी लागत असलेली जी पात्रता आहे ती किती त्याची वरचढ गोष्ट सांगितलेली आहे हे आपल्या लक्षात यावं लागेल. त्यामुळे इथं श्लोक असा आहे, ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कुठस्थो विजितेंद्रिया युक्त इत्युच्यत योगी समलोष्टाश्मक कांचन. किती अवघड असा विचार सांगितलेला आहे बघा. ज्ञान आणि विज्ञान तृप्तात्मा असा वर्णन केलेलं आहे. कोणत्याही पदार्थाचे शास्त्रीय ज्ञान, परमपूज्य खंडारकर महाराजांनी त्याचा अर्थ श्लोकाचा कसा केला आहे बघा. कोणत्याही पदार्थाचं शास्त्रीय ज्ञान आणि त्या पदार्थाचे अनुभव ज्ञान या योगाने किंवा ज्ञानस्वरूप ब्रह्म आणि विपरीत ज्ञानात्मक प्रपंच या दोन्हीच्या यथार्थ विचाराने. कशासाठी हा शब्द वापरला आहे? ज्ञान विज्ञान तृप्तात्मा म्हणजे काय तर प्रपंचाविषयीचं आणि ज्ञानाचं परमार्थाविषयीचं जे अनुभव ज्ञान जे आहे त्या दोन्हीचा यथार्थ विचार त्यांच्याकडे असतो. त्याला ज्ञान विज्ञान तृप्तात्मा म्हटलेला आहे.
म्हणजे ज्ञान आणि विज्ञान यामध्ये काही काही ठिकाणी आचार्यांनी विचार करताना सांगितलेलं आहे की ज्ञानाचं विज्ञान होणं म्हणजे अनुभव येणं, ज्ञान होणं आणि ज्ञानाचा अनुभव येणं, असा ज्ञान आणि विज्ञानात थोडासा फरक आचार्यांच्या भाष्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. पण ज्ञानेश्वर माऊलींचा विचार इथे सांगताना खंदारकर महाराजाने तसा अर्थ केला आहे बघा, की शास्त्रीय ज्ञान एक वेगळं आणि अनुभव ज्ञान हे एक वेगळं आहे. त्यामुळं ज्ञानस्वरूप ब्रह्म आणि विपरीत ज्ञानात्मक असलेला जो प्रपंच आहे, ह्या दोन्हीचंही ज्ञान म्हणजे विपरीत ज्ञानानं युक्त असलेला प्रपंचाचं ज्ञान हे एक ज्ञान झालं. आणि दुसरं जे म्हणलेलं आहे की ज्ञानस्वरूप ब्रह्म हे एक त्याचं हे अनुभव ज्ञान म्हणलेलं आहे. म्हणजे विज्ञानाला इथं अनुभव शब्द वापरलेला आहे. हे हा गीतेतला विचार आपण बघायला लागलोय. पण माऊली बोलताना किंवा परमपूज्य खंदारकर महाराज बोलताना म्हणतात की शास्त्रीय ज्ञान ह्याला ज्ञान म्हटलेलं आहे आणि विज्ञानाला अनुभव आपलं ज्ञान म्हटलेलं आहे. ह्या दोन्हीचा विचार इथं सांगताना केलेला आहे. पण इथं आता म्हटलेलं बघा, शास्त्रीय ज्ञान आणि त्या पदार्थाचे अनुभव ज्ञान योगाने असं दोन्ही प्रपंच आणि परमार्थ याचं यथार्थ विचारानं ज्याचं चित्त समाधानाला प्राप्त झालं त्याला ज्ञान विज्ञान तृप्तात्मा म्हणतात. ज्ञान आणि विज्ञानानं ज्याचं अंतःकरण तृप्त झालेलं आहे असा जो आहे त्याला ज्ञान विज्ञान तृप्तात्मा असा योगारूढ पुरुष असं वर्णन इथं केलेलं आहे. आणि ज्याचं चित्त समाधानी झालेलं आहे, जो निर्विकार झाले, पुढचा एक शब्द वापरला आहे बघा, कुटस्थो. कुटस्थ म्हणजे ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विकार नसलेली अवस्था. कुटस्थ शब्द ऐरणीच्या संदर्भात वापरलेला आहे. कुट शब्दाचा अर्थ ऐरण असा अर्थ होतो की जो सोनं घडवण्यासाठी, लोखंडाला आकार देण्यासाठी एक मोठाच्या मोठा जो एक मोठी दगड असतो की ज्या दगडामध्ये हालचाल काय होत नाही, पण त्या दगडावर मात्र हत्यारं किंवा सोन्याचे अलंकार घडवले जातात, त्याला ऐरण म्हणतात. आणि त्या ऐरणीसाठी कुटस्थ शब्द वापरला आहे. हा कुटस्थ शब्द जो आहे तो निर्विकार या अर्थानं इथं आलेला आहे. असा निर्विकार आणि विजेत इंद्रिया म्हणजे ज्यानं आपल्या इंद्रियांना वश करून घेतलेला आहे असा जो समदृष्टी पुरुष आहे, म्हणजे असा युक्त म्हणजे सिद्ध झालेला जो पुरुष आहे. कुणाला सिद्ध म्हटलेला आहे तर ज्याचं इत्युच्यत योगी समलोष्टाश्मक कांचन, त्याच्यामध्ये समत्व आलेलं असतं. त्यामध्ये लोष्ट, अश्म आणि कांचन 3 शब्द संस्कृतमधले इथं वापरण्यात आलेले आहेत. म्हणजे पहिला शब्द आहे लोष्ट. लोष्ट शब्दाचा अर्थ आहे ढेकूळ, मातीचा ढेकूळ. नुसतं अश्म, अश्म म्हणजे दगड. आणि शेवटी कांचन म्हणजे सोनं. ढेकूळ, मातीचा ढेकूळ, दगड आणि सोनं याच्याकडे बघण्याची त्याची दृष्टी सम झालेली असते, त्याला युक्त पुरुष, सिद्ध पुरुष म्हणतात. म्हणजे ज्ञान शास्त्रीय ज्ञानाच्या द्वारे अनुभव ज्ञानामध्ये रूपांतर करून घेतलं आणि तृप्ती प्राप्त करून घेतली, कृतार्थता जीवनामध्ये प्राप्त करून घेतली, त्याला ज्ञान विज्ञान तृप्तात्मा म्हणलेला आहे. जो ज्याची वृत्ती पूर्णपणे निर्विकार झालेली असते, घडणाऱ्या परिस्थितीत किंवा घडणाऱ्या प्रपंचातल्या घडामोडीमध्ये तो उदास वृत्तीने त्याच्याकडे पाहत असतो, अशी निर्विकारता ज्यांना अनुभवलेली आहे, ज्याची इंद्रिय पूर्णपणे वश झालेली आहेत, असा जो आहे त्याला हे दगड, माती किंवा सोनं यामधला फरक वाटत नाही. फरक वाटत नाही शब्दाचा एक 4च मुद्दे यामध्ये सांगितलेला आहे बघा. ज्याचा अंतःकरण ज्ञान विज्ञानानं तृप्त झालेला आहे. आणि तृप्ती हा शब्द समाधान आणि शांती या अर्थानं वापरलेला आहे शास्त्रीय भाषेमध्ये वेदांतानं. तृप्ती ही शेवटचं काय त्याला आपण म्हणलेलं आहे, शेवटची प्राप्ती म्हणलेला आहे. ज्याला आपण प्राप्त करण्याची कुठली गोष्ट शिल्लक राहत नाही ना, त्याला तृप्ती म्हणतात. तृप्त झालं म्हणजे जेवल्यानंतर आपल्याला पुन्हा घास खावासा वाटत नाही. एकदा पोट भरलं, ढेकर दिला की पुढचं काहीतरी आणि परत काहीतरी ढकलावं असं वाटत नाही. जी अवस्था असते ना त्याला तृप्ती म्हणलेली असते. तसं प्रपंचामधली जी हाव जी आहे की प्रपंचामधल्या प्राप्तीबद्दल असणारा जो धावाधाव जे आहे, ज्याची थांबलेली आहे, असा शांत झालेला, तृप्त झालेला आहे, त्याचं अंतःकरण ज्ञान आणि विज्ञानानं तृप्त झालेलं आहे. ज्याचं अंतःकरण ऐरणीसारखं ऐरणीप्रमाणे निर्विकार आहे,
त्याच्यावर कुठल्या प्रकारचे विकार उठत नाहीत किंवा क्रियेला तो प्रतिक्रिया देत नाही किंवा त्याचं कधीही अंतःकरण एक्साईट होत नाही. आपल्या सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं एक्साईट होत नाही किंवा ज्याचा संपूर्ण इंद्रियावरती ताबा असतो. आणि शेवटचा मुद्दा सांगितला आहे माती दगड सोनं याविषयी, तर समदृष्टी झालेला जो पुरुष आहे तो योगारूढ पुरुष आहे. तसा त्याला काय म्हणलं, युक्त इत्युच्यत योगी, तो योगारूढ झालेला सिद्ध झालेला पुरुष आहे असं आपल्याला भगवद्गीता सांगते. माऊलीने फार सुंदर भाष्य त्याच्यावरती केलेलं आहे. त्यामुळे श्लोक क्रमांक 7, 8 आणि 9 या तिन्ही श्लोकामध्ये, पुढचाही श्लोक आपण बघणार आहे, त्या श्लोकामध्ये सुद्धा लक्षणच सांगितलेली आहेत. आणि ह्या लक्षणातला आता 8वा श्लोक आपण पाहतो आणि त्यामध्ये वर्णन करताना माऊली बोलतात. माऊलींची 88 नंबरची ओवी काय बोलते बघा. जो हा विज्ञात्मक भावो ते या विवरिता झाला वावो, मग लागला जो पाहो तव ज्ञान ते तोची. मग अशी सुरुवातच आपण करताना विचार केलेला आहे. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा, या ज्ञान आणि विज्ञानाचं भाष्य आचार्यांच्या दृष्टीनं वेगळं केलेलं आहे. तसा विचार वेगळा केलेला आहे. एक ज्ञान, एक प्रपंचाचं ज्ञान आणि त्या प्रपंचाला बाधित करून होणारं हे भगवंताचं परमात्म्याचं अनुभवातलं ज्ञान, याला विज्ञान म्हणलेलं आहे. आणि जे प्रपंचाचं ज्ञान आहे त्याला ज्ञान म्हटलेलं आहे. जे वृत्तीनं निर्माण होणार आहे त्याला ज्ञान म्हटलेलं आहे. आणि वृत्ती जेव्हा निवृत्तीकडे जाते आणि प्रपंच बाधित होतो आणि त्यानंतर जे असणाऱ्या ज्ञानामुळं जे काही दिसायला लागतं, जे अनुभव यायला लागतात, त्याला विज्ञान असा शब्द वापरलेला आहे. असा आचार्य भाषांचा विचार केलेला आहे. माऊली बोलताना काय बोलतात बघा. जो हा विज्ञात्मक भावो तर या विवरता झाला वावो, तो योगारूढ पुढे जो असतो तो हा प्रत्येक दिसणारा विपरीत ज्ञानात्मक प्रपंच जो आहे त्याचा जेव्हा विचार करू लागतो, तर या विचारता म्हणजे विचार करू लागतो, तेव्हा त्याच्या दृष्टीने तो मिथ्या झालेला असतो. म्हणजे जेव्हा तो प्रपंचाचा खोलात जाऊन विचार करतो तेव्हा तो प्रपंच मिथ्या ठरतो. म्हणून म्हणलेला झाला वावो म्हणजे व्यर्थ ठरतो. की जो केलेला विचार आहे तो विचार करण्यायोग्य सुद्धा प्रपंच नाही, असा त्याचा आता अर्थ निघायला लागतो. मग लागला जब पाहो तव ज्ञान तो ते तोची. आणि मग जेव्हा ब्रह्माला अनुभव पाहू लागला, म्हणजे ब्रह्माला अनुभवाने पाहू लागला, तेव्हा ते अनुभव ज्ञान देखील तो स्वतःच होतो. कसं माऊलींनी भाष्य केलंय बघा. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा या गोष्टीमध्ये ही तृप्ती जी असते ना, ही प्रपंचाचा उपशम झाल्यानंतरची असते. मागं आपण पाहिलेलं आहे उपशम, शम होणं नाही ना, हे शम होणं म्हणजे त्यातल्या ठिकाणी जयाचा अहम विश्रामे आत्मरूपी. अहम गेला कुठं, तर गेला नाही, तर तो त्याच ठिकाणी आत्मस्वरूपामध्येच गुडूप झाला, लोप पावला त्याचा. तसा प्रपंचाची असणारी जी आसक्ती आहे, विषयासक्ती, देहासक्ती, ममत्व, अहंकार, ह्या सगळ्या गोष्टी गेल्या काय नाही, तर त्या प्रपंचाचा शम झाला. आणि शम झाल्यामुळं प्रपंच आहे तिथं मुराला, तो वर येत नाही. म्हणजे प्रवृत्तीची जेवढी होती, त्या प्रवृत्तीतून होणारी जी धावाधाव होती ती सगळी शांत झाली. त्याला तृप्तात्मा शब्द वापरलेला आहे. जो तृप्त झालेला असतो तो अशा ज्ञान आणि विज्ञानानं तृप्त झालेला असतो. म्हणजे त्याच्या दृष्टीनं विचार केल्यानंतर तो प्रपंच मिथ्या आहे त्याला कळायला लागतं. म्हणजे दोन्ही गोष्टीचा विचार करावा. एकदा मायेच्या दृष्टीने विचार प्रपंचाकडे बघायला लागलो आपण, संसाराकडं, तर त्यावेळी लक्षात ठेवावं की जर मायेच्या दृष्टीने विचार केला तर प्रपंच हा मिथ्या ठरतो. जर प्रपंच मिथ्या आहे तर कार्य मिथ्या आहे, तर त्याच्या पाठीमागचं कारण सत्य असायला पाहिजे. आणि त्यामुळे कारणाच्या शोधाला तो लागतो. आणि त्यामुळे कारण शोधायला गेलो की या सगळ्या सृष्टीचा एक कर्ता ईश्वर आहे असं मानायला सुरुवात होते. पण सगळं जर कार्य आणि कारण हे दोन्ही गोष्टी एकाच वेळी चालू असतील तर कार्य जर मिथ्या ठरलं तर कारणाला अर्थ राहत नाही, त्यामुळे कारणही शिल्लक राहत नाही. त्यामुळे कारणही गेलं तर मग राहतंय काय, राहतं तर राहिलं सगळ्याला. म्हणजे अगदीच अपरोक्षत्वानं जरा विचार केला तर ब्रह्म असं आपल्याला म्हणता येईल की ज्यामुळं या गोष्टी आपल्याला दिसायला लागतात. म्हणून त्या दृष्टीनं हा प्रपंच मिथ्या ठरायला लागतो. तो खूप विचार करतो. त्यामुळे अनुभवाशिवाय तृप्ती मिळत नाही, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आणि सगळ्या आपण साधक लोकांनी लक्षात ठेवण्यासारखी आहे. आपला प्रवास चालू आहे बरं काय, आपण काय सिद्ध झालेलो नाही.
कोण बोलणारेही असतील किंवा ऐकणारे असतील, किंवा शास्त्रीय अभ्यास करणारेही कुणी असतील किंवा शास्त्र मांडणारेही असतील, काही सिद्ध पण असतील, काय माहीत नाही आपल्याला. पण बऱ्याच वेळा असं बघायला मिळतं की शास्त्राचं ज्ञान झालं की सिद्धतेची लक्षणं आपल्याला आली, आपल्याकडे उतरली की काय असं वाटायला लागतं. किंवा काही वेळा वाटतं सिद्धांची लक्षणं पाठांतर झाली, स्थितप्रज्ञांची लक्षणं पाठांतर झाली, आणि ती पाठांतर झालेली लक्षणं जगाला सांगायला आणि समजावायला, मार्गदर्शन करायला सुरुवात केली की ऐकणाऱ्यांचा सुद्धा संभ्रम निर्माण होऊ शकतो की हा सांगणारा खरंच सिद्ध आहे की काय, इतकं पटवून द्यायला लागलेलं आहे. किंवा दुसरी गोष्ट, सांगणाऱ्यालाही वाटायला लागतं इतकी लक्षणं जर मला माहिती आहेत तर खरंच मी जीवनमुक्त आणि सिद्ध आहे की काय, किंवा मी स्थितप्रज्ञ आहे की काय. म्हणून इथे शब्द वापरलेला आहे, अनुभवाविन बडबडते, तुकाराम महाराज म्हणतात. जोपर्यंत एखाद्या गोष्टीचा अनुभव येत नाही ना तोपर्यंत बडबड असते. म्हणून प्रपंचाकडे पाहताना अनुभवाच्या दृष्टीने जर आपण पाहायला लागलो तर रोजच्या घडणाऱ्या घटना आपल्याला खूप मोठा परमार्थ शिकवून जातात. आपण डोळे उघडे ठेवून ऑब्झर्वेशन करत नाही किंवा कान उघडे ठेवून ते आपण ऐकत नाही. खूप अशा घटना सृष्टीमध्येच घडत आहेत की ज्या मला परमेश्वराचं अस्तित्व सदोदित सांगतात. अरे परमेश्वर आहे, ईश्वर आहे, म्हणून या घटना तुला आता दिसायला लागलेत, तुला त्या अनुभवायला लागल्यात. याला म्हणायचं अनुभव ज्ञान. स्वतः ऑब्झर्व केलं, स्वतः ऐकलं आणि स्वतःच त्याचा आतल्या आत त्याचं त्यांना पडताळा घेतलेला असतो, हे अनुभव ज्ञान असतं. आणि या अनुभव ज्ञानाला गीता म्हणते विज्ञान आहे. अनुभव ज्ञानालाच काय म्हणते, विज्ञान म्हणते. म्हणून अनुभवाशिवाय कुठल्या प्रकारची तृप्ती मिळत नाही. तुकाराम महाराजांचा अभंग त्यासाठी आहे की ही सगळी बडबड असू शकते, वाया बडबड अनुभवाविन व्यर्थ बडबड असते. की अनुभव नसेल तर अनुभवाविन मान हलवू नको रे, असा एक अभंग आपल्याला सोयरोबानाथांचा बघायला मिळतो. हरिभजनाविन काळ घालवू नको रे, या अभंगामध्ये ते म्हणतात की नुसती बोलणी उपयोगाची नसतात, तर त्या ठिकाणी अनुभवच असावा लागतो. म्हणून फक्त शास्त्र अभ्यासाने आत असलेली अपूर्णता कधी जात नाही. शास्त्रातले पंडित सुद्धा असतात, ते सुद्धा अस्वस्थ असतात. जर खरंच शास्त्रानं अपूर्णता गेली असती तर तो स्वस्थ झाला असताना. इतका अभ्यास केला, पंडित आहे, जगाला ज्ञान देतोय, पण स्वतः मात्र अस्वस्थ आहे. तर स्वतः अस्वस्थ आहे याचा अर्थ आहे तो फक्त या वृत्ती ज्ञानामध्ये शास्त्रीय ज्ञानाचाच फक्त विचार करतो, त्यानं अनुभव ज्ञानापर्यंत त्याची मजल गेलेली नाही. आणि म्हणून इथं माऊली बोलतात की जो हा विज्ञानात्मक भावो तया विवरता, म्हणजे प्रत्येकी दिसणारा विपरीत ज्ञानात्मक प्रपंच आहे तो त्याच्या दृष्टीनं विचार केल्यानंतर वावो होतो शब्दाचा अर्थ मिथ्या ठरतो. आणि जेव्हा जेव्हा तू सृष्टीकडे पाहायला लागतो तेव्हा आता मिथ्या दृष्टीनं मिथ्या झालेल्या प्रपंचाकडं जरी दृष्टी जायला लागली तरी सुद्धा त्या मिथ्या प्रपंचाच्या पाठीमागं ब्रह्मज्ञानच आहे हे त्याला जाणवायला लागतं. म्हणून म्हणतात मग लागला जव पाहो तव ज्ञान ते तोची, स्वतःच आपण ज्ञानरूप आहोत असं त्याला कळायला लागतं. आणि म्हणून त्याच्यात जे वर्णन केलंय की किती शास्त्र अभ्यास केला तरी आपल्याला तृप्तीचा अनुभव येत नाही, कितीही अभ्यास असला तरी, बरं काय. म्हणून फार विचारपूर्वक अभ्यास केला पाहिजे. आणि अभ्यास हा अनुभवातलाच असला पाहिजे. अनुभवात जर अभ्यास नसेल ना तर त्या अभ्यासाला काही अर्थ उपयोग राहत नाही. म्हणून ज्ञान विज्ञान वेगळं मानणं हे थोडासा पहिल्या टप्प्यात बरोबर आहे. ज्ञान वेगळं, विज्ञान वेगळं. वास्तविक बघायला गेलं तर हा विज्ञानात्मक भावो तर विवरता झाला वाहो, दोन्ही एकत्रच केलेत माऊलीने त्याचा अर्थ. त्यामुळं अंतिमता सर्व एकच आहे या बोधावर आपण आलं पाहिजे. शेवटचा बोध कोणता आहे, अंतिमता एकच सत्य आहे, अंत्य ब्रह्म सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे. हा जो श्रेष्ठ श्रुतीचा संदेश जो आहे तो आपण लक्षात ठेवलं पाहिजे, गरजेचं आहे. रामकृष्ण परमहंस फार सुंदर रीतीने बोलतात बरं काय. पायरी पायरीने चढत आपण गच्चीवर गेलो की तिथं गेल्यावरती कळतं की ज्या चुना विटांचा जिना आहे त्याच चुना विटांची गच्ची असते. ज्या जिन्यानं आपण चढत गेलेलो असतो तो जिना सुद्धा चुना आणि विटांपासून बनलेला असतो, पण तो जोडलेलाच असतो पुढच्या गच्चीला. पण जिना चढत असताना गच्चीवर गेल्यानंतरही कळतं की अरे ही गच्ची पण चुना विटाचीच आहे. फार सुंदर दृष्टांत आहे बरं काय.
त्यामुळे प्रपंचाकडे पाहताना संतांची दृष्टी जी आहे ती फार वेगळी आहे. त्याला ब्रह्मदृष्टी आपण शब्द वापरलाय मागच्या एका चिंतनामध्ये. अशी ब्रह्मदृष्टीच प्राप्त व्हायला लागते. नुसत्या आत्मज्ञानानं ती काही गोष्टी प्राप्त होत नाहीत. आत्मज्ञानामुळं कमतरताच राहते. मग आत्मज्ञान या शब्दाचा अर्थ आहे स्वतःपुरतं त्या गोष्टीचा विचार करणं. पण बाहेरच्या सृष्टीकडे बघताना मात्र माझ्यापासून ही सृष्टी वेगळी आहे आणि मी मुक्त आहे असा जो अनुभव आहे हा तोकडा अनुभव आहे किंवा त्यामध्ये उणीव आहे. ही गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. जेव्हा असं आपण लक्षात ठेवतो ना त्यावेळी समजायला लागतं की प्रपंच हे सुद्धा ब्रह्मच आहे. जगामध्ये ब्रह्म दिशे उघडे असं ते मुक्ताबाईंचा एक अभंग आहे. उघडं ब्रह्म दिसतं म्हणजे काय, जग हे उघडं आहे ब्रह्म. आणि झाकलेलं ब्रह्म म्हणजे काय, झाकलेलं ब्रह्म म्हणजे स्वरूपाचं ज्ञान आहे. मला स्वरूपाचं ज्ञान झालं तर माझा देह हा ब्रह्मरूपच आहे, देहच ब्रह्मरूप आहे असं वाटणं म्हणजे जग ब्रह्मरूप नाही काय, मग जग सुद्धा ब्रह्मरूप आहे असा त्याचा अनुभव होतो. आणि हा अनुभव त्यात वर्णन करताना ज्ञान विज्ञान तृप्तात्मा जो हा विज्ञानात्मक भावो ते या विवरता म्हणजे त्याचं विवरण करताना, विचार करत बसल्यानंतर, त्याचा खस काढताना, त्याची चिकित्सा करताना, कितीही चिकित्सा करा प्रपंच टिकतच नाही विचाराच्या पुढं. किती आपण त्याचा विचार केला तर लक्षात येतो की प्रपंच टिकत नाही. जिथं अविचार आहे तिथंच प्रपंच असतो आणि जिथं विचार आहे तिथं प्रपंच नाहीसा होतो. हा प्रपंच नाहीसा होणे या शब्दाचा अर्थ तो बाधित होतो, मिथ्या ठरतो. म्हणून इथं वर्णन करताना म्हटलेलं आहे की ज्या जिन्यानं आपण प्रवास करत असतो म्हणजे ज्या प्रपंचाच्या आधारानं, कारण शरीर पाहिजे आपल्याला, शरीर हे प्रपंच आहे. मग शरीराच्याच द्वारे प्रपंचाच्याच साधनांनी शरीराच्या द्वारे आपण मुक्तीची वाटचाल करत असतो. मग पुढे गेल्यानंतर लक्षात येतं पाठीमागलं की मी या शरीराच्याच द्वारे इकडं आलोय ना. आत्ता जे झालं म्हणतोय मला ज्ञान प्राप्त झालं, मला मी जीवनमुक्त झालो, मी योगारूढ पुरुष झालो असा जो तो बोलत असतो तो कशाच्या द्वारे आत्ता म्हणतोय. ती बाहेरची जी वाट आहे ना, जिना वगैरे मी चढून आलो ते तर जिना हा नुसता चढण्यासाठी आहे. पण बरोबर आहे की, पण चढण्यासाठी जरी असला तरी साधन हे सुद्धा साध्यच ठरायला लागतं नंतर ना. वास्तविक साधन आणि साध्य यामध्ये भेद आहे. पण रामकृष्ण परमहंस दृष्टांत देताना म्हणतात ज्या जिन्यानं तू चढलास ती चुना विटांची होती आणि ज्या गच्चीवर पोचलास म्हणजे जीवनमुक्त झालास, योगारूढ झालास, ती गच्ची सुद्धा चुना विटाचीच आहे. म्हणजे इकडे मी चालत आलो, हे ब्रह्म, हे जग, हे प्रपंच आणि हा देह हा मिथ्या होता माझ्या दृष्टीनं. अरे पण त्या मिथ्या देहालाच वापरलास ना तू, मिथ्या प्रपंचालाच वापरलास ना, मिथ्या जिभेचा वापर केलास ना नाम घेण्यासाठी. आता नामानं तुला तृप्ती आली, पण तृप्ती आली तर पाठीमागचे जे आहे ते सुद्धा ब्रह्मच आहे असा त्याचा सरळ अर्थ आहे. म्हणून मी जे साधन वापरलं ते साधन सुद्धा ब्रह्म आहे आणि ज्या साध्यावर मी आता आलोय ते साध्य सुद्धा ब्रह्म आहे. त्यामुळे कार्य ब्रह्म आणि कारण ब्रह्म असा जो विचार संत सांगतात ना तो या दृष्टीने विचार करण्यासारखा आहे. त्यामुळे स्वामी अखंडानंद सुद्धा एक उदाहरण देतात बघा की एक सोनार आहे आणि त्या सोनारांच्याकडे सोन्यासाठी एक गिऱ्हाईक आलं. त्यांना सोनं पाहिजे होतं. असेल कशासाठी तरी लागणार आहे सोनं, काहीतरी सांगितलं त्यानं की मला हे सोनं पाहिजे आहे. आणि आपल्या लहान मुलाला सोनारानं बोलवलं, तो कामात होता आणि म्हटलं त्या समोरच्या कपाटामध्ये आहे बघ सोन्याचं, त्याला एक घे आणि त्यांना आणून दे. त्यावेळी तो मुलगा लगे बघितलं, छोटा मुलगा होता, गेला लगे बघितलं, आत बघितलं, सगळं कपाट सगळं शोधलं त्यानं, पण त्याला काही सापडलंच नाही. आणि तो परत आला आणि परत आल्यानंतर आपल्या वडिलांना म्हणतो तिथं सोनं मला बघायला मिळालं नाही. वडिलांना पण धक्का बसला की कदाचित रात्री चोरी झाली का काय कपाटात त्या सोन्याची, म्हणून तो असं म्हणाला. म्हणून स्वतः ते बघायला कपाटात गेले. त्यावेळी त्यांना दिसलं की तिथं सगळंच होतं. मुलग्याला म्हणते तू इथं सगळं आहे ना, तू नाही कुठं म्हणतो. तर मला कुठं सोनं नाही मला दिसलं. अरे दागिने म्हणजे सोनं आहे, तुला तेच आणायला सांगितलं होतं. तुला सोनं नाही म्हटलं, मला वाटलं सोनं म्हणजे काहीतरी वेगळं असते वाटतंय. नाही, दागिने हे सोनं आहे. तसा हे जे देहाच्या द्वारे म्हणून विज्ञानात्मक भाव जो शब्द वापरला आहे तर या विवरण केलं पाहिजे, त्याची चिकित्सा केली पाहिजे. आणि मग प्रपंच मिथ्या ठरतो, आपल्या विचारापुढं टिकत नाही तो. म्हणून इथं वर्णन करताना स्वामी अखंडानंदांनी हे सोन्याचं आणि दागिन्याचं वर्णन केलेलं आहे. ज्याला आपण दागिने म्हणतो ते सोनंच असतं. आणि सोनं कदाचित दागिन्याची त्याला गरज नसते सोन्याला, पण दागिन्याला अलंकाराला सोन्याची गरज असते.
सोन्याला काय अलंकाराची गरज नसते. तो म्हणते मला आकार द्या नाही तर नाही द्या, कारण ते निर्विकार आहे. त्यामुळे इतर शब्द वापरताना म्हटलेला आहे सर्व खलु इदम ब्रह्म, अशी जी श्रुती सांगते आपल्याला, ह्या ज्ञान विज्ञान त्याच्या एकरूपतेने जो तृप्त झालेला असतो, सर्वम खलु इदम ब्रह्म अशी त्याची वृत्ती तयार झालेली असते, त्याला ज्ञान विज्ञान तृप्तात्मा असा शब्द माऊलींनी या ओळीमध्ये वापरायला लागलेले आहेत. पण माऊलींना बोलायचं आहे विज्ञान हा शब्द जो आहे तो विज्ञान प्रपंचासाठी माऊली वापरतात. दुसऱ्या एका अध्यायामध्ये 7व्या अध्यायामध्ये ती ओवी येते, त्यावरून आपल्या लक्षात येईल की विज्ञान जे शब्द इथं आचार्याने वापरलाय तो म्हणजे अनुभवाचं ज्ञानाला विज्ञान म्हणतात आचार्य, पण माऊली बोलतात विज्ञान म्हणजे प्रपंचाचं ज्ञान. काय बाबा, माऊलीचा अनुभव वेगळाच आहे. त्यामुळं आत्ता ज्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे हे अनुभवास येणारं प्रपंचाचं ज्ञान विचारानं मिथ्या ठरतं. अनुभवास येणारं म्हणजे जो हा विज्ञानात्मक भाव, जे जे समोर सगळं विज्ञान दिसतं. आता आपण जरासा वेगळा विचार चालू केला बघा, मगाच्या चिंतनापेक्षा वेगळा. जे जे विज्ञान दिसतं म्हणजे जे दृष्टीला गोचर आहे, जे सृष्टीचा पसारा समोर दिसतो त्याला विज्ञान म्हणायचं आहे. अनुभवास येणारे हे प्रपंचाचं ज्ञान विचारानं बाधित होतं. म्हणून हे योगारूढ पुरुष जे झालेले असतात ते काय करतात, आपण कोण आहोत हे पाहतात आणि ते ज्ञान आपणच आहोत असा त्यांचा निश्चय होतो. की पुढं म्हणतात तव ज्ञान ते तोची, ते ज्ञान आपणच आहोत हे त्याला कळायला लागतं. म्हणजे एखादा माणूस सुखासाठी बाहेर पडायला लागला आणि सुख शोधता स्वतः त्याला लक्षात यायला लागलं की बाहेर कुठं सुखच नव्हतं, आणि सुख शोधता जर तो पाठीमागे जर वळला आणि आपल्याकडे दृष्टी वळवायला लागला तर त्याला लक्षात यायला लागेल की सुख ज्याला आपण म्हणत होतो ते माझ्या ठिकाणीच आहे नव्हे, मीच सुखरूप आहे. माझ्या ठिकाणी आहे नव्हे तर मीच सुखरूप आहे असं त्याला वाटायला लागेल. ज्या ज्ञानासाठी मी धावाधाव करत होतो, समजून घेत होतो प्रपंचाचं ज्ञान असं आहे तसं आहे, सगळी वृत्ती ज्ञान ती मी समजून घेत होतो आणि मला वाटत होतं हे मला कळत नाही ते मला कळत नाही, हे अज्ञानात्मक वृत्ती घालवण्यासाठी ज्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी मी धडपडत होतो ते ज्ञान माझ्याच ठाई आहे वस्तीला, हे त्याला कळायला लागतं. म्हणून म्हणलेलं आहे जव लागला जव पाहो तव ज्ञान ते तोची, आपणच ते ज्ञान आहोत असं त्याला समजायला लागतं. ते ज्ञान आपणच आहोत असं समजतं. म्हणजे 7व्या अध्यायामध्ये माऊलींची एक फार सुंदर ओवी आहे की ज्या ओवीचा आपण इथं विचार करायला लागलोय. अर्जुना तया नाव ज्ञान, ते ज्ञान म्हणजे अनुभवातलं आहे ना ब्रह्मज्ञान, ते ज्ञान. आणि येर प्रपंच ते विज्ञान. आता माऊलींची व्याख्या कशी आहे बघा, मगच आपल्याला ही ओवी समजेल किंवा हा ज्ञान विज्ञान तृप्तात्मा हा शब्द गीतेतला समजेल. कारण आचार्यांच्या भाषामध्ये विभागणी केलेली आहे. विज्ञानाला अनुभवातलं ज्ञान म्हटलेलं आहे आणि नुसत्या ज्ञानाला प्रपंचाचं ज्ञान शास्त्राचं ज्ञान असं म्हटलेलं आहे. माऊलींना तसं म्हणायचं नाही. ते म्हणतात अर्जुना ते ज्ञान तया नाव ज्ञान येर प्रपंच ते विज्ञान. ते सोडून जे प्रपंचात जे दिसतं ना, जे माझ्या दृष्टीला स्पर्शाला कानाला मला ज्याचा अनुभव येतो ते सगळं विज्ञान आहे. की आत्ताही त्याला आपण विज्ञान म्हणतो, सायन्स म्हणतो ना, की सगळं आहे. म्हणजे विज्ञानाची ही कमतरता माऊली यामध्ये सांगतात. आणि तेच अज्ञानाचा अनेक व्याख्या कशावर करतात बघा, तेच सत्य बुद्धी ते अज्ञान हे जाणं. 2-3 गोष्टी या ओवीमधल्या समजून घेण्यासारख्या आहेत, म्हणजे आपल्याला ही 88 नंबरची ओवी समजेल. ही वास्तविक 7व्या अध्यायातली ओवी आहे आणि 7व्या अध्यायातली मला वाटते 6 नंबरची ओवी आहे. अर्जुना तया नाव ज्ञान, म्हणजे त्यांनी ज्ञानाला वेगळं केलं बरं काय. आणि तया नाव ज्ञान हा शब्द जो वापरतात माऊली, ते ब्रह्मज्ञान आत्मज्ञान या अर्थानं वापरलेलं आहे. ते ब्रह्मज्ञान ते आत्मज्ञान आहे. पण ते आत्मज्ञान ज्ञान ते सोडून दुसरे एक ज्ञान ते आहे म्हणतात. ते म्हणतात ते प्रपंचाचं ज्ञान आहे. त्या प्रपंचाच्या ज्ञानाला येर प्रपंच ते विज्ञान, त्याला प्रपंचाच्या ज्ञानाला ते वृत्ती ज्ञान किंवा विज्ञान म्हणतात. आता तिथं जर सत्यबुद्धी ठेवली तर त्याला अज्ञान. जर प्रपंच मिथ्या असून सुद्धा त्या प्रपंचाला जर सत्यत्व बुद्धी दिली तर त्यालाच अज्ञान म्हणतात. हे जाण, तू जाणून घे म्हणतात. म्हणून ज्ञान कोणतं विज्ञान कोणतं याची परिभाषा माऊलींची वेगळी आहे बरं काय. आणि म्हणून माऊलींच्याच भाषेमध्ये आपण ही ओवी समजावून घ्यायला लागलो. म्हणजे श्लोकापासून थोडासा
श्लोकापासून शब्दाचा अर्थ आहे आचार्यांच्या भाष्यापेक्षा वेगळा अर्थ थोडासा माऊली इथे सांगून जातात आणि म्हणतात काय, जो हा विज्ञानात्मक भाव, जो हा प्रपंच सगळा जो दिसतो आणि त्याच्याबद्दलच्या भावभावना ज्या निर्माण होतात त्याचा जर चिकित्सा जर केली तर विवरता झाला वाहो. हा सगळा विज्ञानमय प्रपंच जो आहे तो विचारानं बाधित होतो, मिथ्या ठरतो. आणि मग मिथ्या ठरल्यानंतर मग खरं काय आहे, मग लागला जो पाहो. मग खरं काय पाहायला गेला तो ज्ञान ते तो तेची, आपणच ज्ञान आहोत असं त्याला ओळखायला लागतं. मगाशी उदाहरण घेतलं होतं ना, सुखासाठी धावाधाव केली आणि सुख माझ्याच ठाई आहे असं मला कळायला लागलं. आणखीन एक उदाहरण आपण घेतो का, काखेत कळसा आहे तो शोधायला गावभर वळसा घालण्याची गरज नाही. गावभर फिरून आल्यानंतर घरात आल्यावर समजलं तो कळशी जी आहे पाण्याची घागर माझ्याच कमरेवरती काखेत कळसा आहे, माझ्याच काखेत ती घागर आहे, पण मी वळसा मारून आलो. हे केव्हा कळलं, विवरता झाला व्हावो. जरा समजून घेतल्यानंतर कळतं. प्रपंचाचं विवरणच करावं लागते. प्रपंचाबद्दलची काय म्हणतात त्याला, मीमांसा म्हणतो त्याला, आपण ती मीमांसा करायला लागते. आणि मीमांसा एकदा झाली की त्या मीमांसानंतर कळते अरे सगळं फुसकं आहे. काल याला असं होतं आणि आज असं, आजचा परिस्थिती बदलली. हे सगळं परिवर्तनशील आहे. हा बदल माझ्या हातात काय नाही. हे बदल करणारे वेगळे काहीतरी सृष्टीची रचना चालू आहे. त्यामुळं माझा इथं रोल काय आहे तर त्याला सत्य न समजणं, त्याला मिथ्या समजणं. म्हणून म्हटलेलं आहे काय, तिथं सत्यबुद्धी हे अज्ञान. जर आपण सत्यबुद्धी प्रपंचाच्या ठिकाणी जर ठेवली तर त्यालाच अज्ञान म्हणायचं. आणि सगळा प्रपंच जो आहे त्याला विज्ञान म्हणतात. आणि याच्यापेक्षा जे वेगळं ज्ञान आहे त्याला ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान म्हणतात, असं माऊलींनी या 7व्या अध्यायातल्या ओळीमध्ये समजावून सांगितलेलं आहे. मग विचार करण्यासारखी होईल म्हणून आपण थोडासा विचार करायला लागलोय. हा जो विज्ञानात्मक भाव सगळा जो आहे, विज्ञानात्मक पसारा जो प्रपंचाचा आहे हा नाशवंत आहे, जाणारा येणारा आहे, याच्यामध्ये बदल होणार आहे. त्यामुळं या बदलाप्रमाणे बदल न बदलणारं तत्व माझ्याकडं आहे हे मला कळायला पाहिजे. यासाठी विचारच करावा लागेल. इथे विचार केल्याशिवाय हे आपल्याला कळणार नाही. म्हणून प्रपंचातील प्रत्येक पदार्थ जो आहे तो नामाशी संबंधित असतो. त्याला नाम असतं, त्याला रूप असतं, त्याचा संबंध असतो, त्याचे गुण असतात, त्याची जाती असते, त्याची क्रिया असते. बघा 4-5 शब्द सांगितले माऊलींची जुळी आहे. नाम रूप संबंध गुण जाती असा शब्द ते ओव्यामध्ये आहे. नाम आहे, त्याला रूप आहे, त्याचा संबंध आहे, त्याच्यामध्ये गुण आहेत, त्याची एक जात आहे आणि त्याच्यात क्रिया घडतात. प्रपंचातला कुठलाही पदार्थ घ्या, ह्या 4-5 लक्षणांनी तो युक्त असतो. ही फार महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळं हे सगळं जाणार आहे. नाम हे प्राप्त झालेली गोष्ट आहे. प्राप्त झालेली गोष्ट जी असते ती जात असते. रूप हे सुद्धा मिळालेला एक प्रकारचा आकार आहे. तो आकार सुद्धा नाशवंत आहे, तोही जाणार आहे. ज्यावेळी असे आकार तयार होतात त्या आकारामध्ये संबंध तयार होतात. माझ्या नात्यामुळे संबंध कसा तयार होतोय, कारण आम्ही वेगवेगळी घरातली माणसं आहोत आणि त्यामुळे वेगवेगळ्या व्यक्तीमुळं वेगवेगळ्या रूपामुळं संबंध येतो. संबंध आहे तर त्या संबंधामध्ये त्या नामाबरोबर त्या रूपाबरोबर गुण पण येतात. सगळी गोष्ट जी आहे ती जी आहे ती त्रिगुणात्मक आहे. हे माऊलीचं म्हणून त्रिगुणातल्या जेवढ्या गोष्टी आहेत त्या आसार मानायला शिकणं याचाच अर्थ विवरता झाला वाहो. त्रिगुण असार निर्गुण ते सार, सारासार विचार हरिपाठ. ही ओळी ह्या तुकडा बरोबर विचार इथे करायला आपल्याला जमतो. हरिपाठ शब्द वापरला ना तिथंच हरीची प्राप्ती आहे. हरीची प्राप्ती म्हणजे ज्ञानाची प्राप्ती, आत्मज्ञानाची प्राप्ती. केव्हा, विवरण झाल्यानंतर, त्याचा बाजूला त्याचा व्यतिरेक केल्यानंतर ही गोष्ट लक्षात येते की त्रिगुणात्मक जेवढं आहे ते आसार आहे. नाम जिथं आहे ते नाम सुद्धा नाशिवंत आहे, रूप नाशिवंत आहे, कारण त्याला आकार आहे, अवयव आहे. अवयव असल्यामुळं संबंध येतात. संबंध हे अवयवामुळे आहेत, त्यामुळे ते जोपर्यंत अवयव असतात, रूप असते, तोपर्यंत संबंध टिकून राहतात. त्याकडे गुण असतात, जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत गुण दाखवतं. जाती असतात, हे त्यांच्यामध्ये भेद असतात. हे इकडले, हे तिकडले, वेगवेगळ्या जातीचे. हा मनुष्य प्राणी आहे आणि हे काय आहेत चतुष्पाद प्राणी आहेत. असा भेद कसा झाला बघा, जात पडली. एक म्हणजे पशु आणि एक म्हणजे मानव.
वेगवेगळी जात झाली, एक स्त्री एक पुरुष. कसं झालं तुझं, जाती कशा निर्माण होतात बघा. ह्या जातीसुद्धा या प्रपंचाला लागू पडतात आणि यातून काहीतरी क्रिया आणि प्रतिक्रियांचा खेळ सतत प्रपंचामध्ये चालू असतो. ह्यातली कुठलीच गोष्ट स्वरूपाला लागू पडत नाही. पण केव्हा, हा प्रपंचाचं विवरण केल्यानंतर लक्षात येईल की सगळा हा विज्ञानात्मक जो पसारा जो आहे, प्रपंचाचा सगळा पसारा जो आहे, ते नाम रूप जाती गुण आणि संबंध क्रिया याने युक्त आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी संपणाऱ्या आहेत, नाशवंत आहेत आणि त्यातला हा त्यांच्यातला विशेष आहे. प्रपंच जेव्हा दृष्टीला येतो ना, तेव्हा विशेषत्वाने येत असतो. आणि हे जे स्वरूप जे आहे ज्याला आपण ज्ञान म्हणतो, ते निर्विशेष आहे. निर्विशेष शब्दाचा अर्थ आहे ज्या ठिकाणी वेगळं असं काहीतरी निर्माण झाल्यासारखं दिसत नाही, हिथं मात्र दिसतं प्रपंचामध्ये. प्रपंच प्रकट होत असते ना, अवतरण त्याचं होत असते, निर्मिती असते. आणि निर्मितीमध्ये विशेष असतं. जिथे निर्मिती होते त्याला विशेष म्हणतात. एकातून एक दुसरंच घडतं, त्याला विशेष म्हटलेला. आणि हे विशेष प्रपंचामध्येच आपल्याला बघायला मिळतं. पण स्वरूपाचा विचार जर आपण करायला लागलो आणि त्याचं विवरण करायला लागलो तर विचारापुढं हे नाम रूप जाती टिकत नाहीत, प्रपंच टिकत नाही. या प्रपंचातलं विशेष जे आहे ते निर्विशेषाच्या अधिष्ठानावर दिसत असतं, हे कळायला लागतं. म्हणून माऊलींची फार सुंदर उभी आहे, दुसऱ्या अध्यायात आपण बघितलेली आहे बघा, 131 नंबरची उभी आहे. तैसे विचारिता निरसले, ते प्रपंच सहज सांडवले, तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी. अनेक वेळा आपण ही उभी घेतली आहे बरं का चिंतनासाठी, आणि आपण त्याचं चिंतन करण्यासारखीच उभी आहे. काय म्हणतात ते, तसं विचारता निरसले. आणि इथं काय म्हणतात, विवरता झाला वावो. विवरता झाला वावो म्हणजे विचारानं त्याचं निरसन झालं. प्रवृत्तीचा विचार करता करता निवृत्तीकडे कधी घुसला काय कळलं नाही. देव पाहावया गेलो आणि देवची होऊनी ठेलो, असं तुकाराम महाराज म्हणतात. आता देव पाहण्याची क्रिया करायला गेले होते ना तुकोबा, पण जाता जाता देव पाहायच्या नादामध्ये प्रपंच बघता बघता प्रपंचाच्या पाठीमागं, प्रपंचाच्या उपाधीच्या पाठीमागं असणारं चैतन्यमय जे ते तत्व होतं, त्या तत्वाचा मला बोध झाला, असा संतांचा अनुभव आहे. आणि इथं सुद्धा तेच म्हणतात, ते असे विचारता निरसले, विचार केला, विवरण केलं, त्याचा विचारानंतर कळलं की हे अशाश्वत आहे. आणि अशाश्वत असल्यानंतर ते प्रपंच सहज सांडवले. मग कळलं की हे जर अशाश्वत आहे तर ह्याला बाजूला करायला काही वेगळी काही गोष्ट करावी लागते. जे नाही ते घालवायचं आहे, फक्त माया नाही त्याची निवृत्ती करायची आहे त्याची काय प्राप्ती करायची आहे का, नाही, आहे ते आहेच. फक्त त्याच्यावरलं कवच काढलं तर वरचा गाभा आहे तो आहे, शिल्लकच राहतो. पण वरचा प्रपंचाचं टर्पल काढावं लागते ना, प्रपंच नावाची उपाधी काढावी लागते. ती देहाच्या द्वारे असेल किंवा आणखीन कुठल्या तरी पदाच्या द्वारे असेल, घराच्या द्वारे असेल, किंवा एखाद्या आणखीन कुठल्या तरी शिक्षणाच्या डिग्रीच्या द्वारे मिळालेली उपाधी असेल. ही वरचीच आहे सगळी. खरा माणूस वेगळाच असतो ना. काय त्याला बाप असतो, तो जन्मल्याबरोबर बाप असतोय का, तो काय जन्मल्याबरोबर ती आई असते काय, नाही. जन्मल्याबरोबर असते मुलगी, ती स्त्री असते. स्त्री हे त्याचं खरं रूप आहे, पुरुष हे त्याचं खरं रूप आहे. काका मामा चाचा बाबा आई ही त्याची वर असलेल्या उपाध्या आहेत. आणि जेव्हा ह्या प्रपंचातल्या उपाध्या सांडल्या जातात, आता ह्या सांडण्यासाठीच त्रास व्हायला लागला. विचार केला तर किंवा मुद्दा लक्षात येईल की जे नव्हतं ते घालवण्यासाठीच आयुष्य जायला लागले वाय. जे नाही ते नाही म्हणायला शिकायचं आहे आपल्याला, याला साधना म्हणतात. बाकी काय आहे, प्रपंच बाधित करून प्रपंचाला मिथ्या समजणं, ह्या मिथ्या समजा म्हणजे प्रपंच नाही, हे नाही हे सांगायसाठी ही इतकी सगळी साधना करावी लागते. मुळात आहे काय, तो नाही. पण नाही, पण त्याचा विचार कोणी केला, विचार केल्यानंतर तो वावो ठरतो. म्हणून इतर म्हणले तो विचारापुढे टिकत नाही. तसा विचारता निरसले, प्रपंची सहज सांडवले. ज्या गोष्टी जायच्याच आहेत ना त्या सहज जातातच जातो, कारण त्या खऱ्या नसतात ना, आणि खऱ्या नसल्यामुळे जातात. मग काय उरते, मग शेवटी तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी. जे ज्ञानी माणसं आहेत ना, जे ज्ञान विज्ञान तृप्तात्मा झालेले योगारूढ पुरुष जे असतात, ते काय करतात, हा सगळा विज्ञानात्मक प्रपंच जो आहे असा त्या प्रपंचाचं विचार करतात, विवरण करतात. आणि जेव्हा मग त्याच्याकडे पाहतात, म्हणजे त्याची उपाधी काढून जेव्हा त्याच्याकडे पाहतात, तेव्हा त्याचं खरं रूप त्यांना कळायला लागतं.
उपाधी माझी गुप्त चैतन्याशे सर्वगत ते तत्वज्ञ म्हणजे योगारूढ तत्वज्ञ संत स्वीकारती तत्वज्ञ संत आणि इथं योगारूढ पुरुष दोन्हीचा अर्थ एकच सांगितलेला आहे. पण सांगताना मात्र माऊली बोलताना कसं म्हणतात की हा जो विवरण करायचा आहे तो विवरण अशाप्रमाणे करायला पाहिजे म्हणून विचाराने प्रपंच वावो तो वावो वावो शब्द म्हणजे बाजूला पडणं दुर्लक्ष होणं. योगारूढ पुरुषाचं लक्ष नसतं प्रपंचाकडे. प्रपंच म्हणजे पोटापुरता तो करत असतो पण त्याला खरं मानून तो करत नाही खोटं मानून करत असतो त्याला खराब बोध झालेला असतो. तो चेतन तो द्रष्टा तो साक्षी मी आहे असं त्याला समजलेलं असतं आणि सगळ्या विचारानं ह्या विज्ञानाचा सगळा निराश त्यानं केलेला असतो. आपण जो अर्थ घेतला आहे तो माऊलीचा घेतला आहे बरं काय. हा फार महत्त्वाचा मुद्दा पुन्हा पुन्हा सांगावा वाटतो. काही जण आचार्यांच्या भाष्याचा सुद्धा गीतेचा अभ्यास करत असतील आणि त्यामधला अभ्यास जो आहे त्याला ज्ञानाला शास्त्रीय ज्ञान म्हटलेलं आहे आणि अनुभवातल्या ज्ञानाला विज्ञान म्हटलेलं आहे. समर्थांनी सुद्धा दासबोधामध्ये विज्ञान हा शब्द काही ठिकाणी वापरलेला आहे. कोणत्यासाठी? आत्मज्ञानासाठी. म्हणून गल्लत करता कामा नये. माऊलींचा जो विचार आहे तो विचार इथं घेणं फार गरजेचं आहे. विचाराने विज्ञानाचा निराश होतो आणि आपणच ज्ञानरूप आहोत. मी जे ज्ञानप्राप्तीसाठी कळकळ करत होतो पळत होतो ते पळणं माझं मिथ्या आहे हे त्याला कळायला लागतं. कारण काय करतो तो मग लागला जप पाहतो ना तो विचाराने एक दृष्टी प्राप्त होते आणि त्या दृष्टीसमोर असाच हा प्रपंच दिसेन असा होतो. दृष्टी अशी तयार होते की प्रपंच दृष्टी आड होतो अशी अवस्था त्याची होते. त्यामुळे इंद्रियामार्फत झालेल्या ज्ञानाचा विचार करताना हा प्रत्येक दृश्य जे वस्तू आहे ही नाशवंत आहे त्याला कळायला लागतं. जे जे इंद्रियजन्य ज्ञान आहे जे जे विषयजन्य ज्ञान आहे ते विषयजन्य सुख आणि इंद्रियजन्य ज्ञान दोन्ही गोष्टी जरासा विचार आपण घेऊया. विषयातून प्राप्त झालेलं सुख आणि इंद्रियातून मिळालेलं ज्ञान ह्या दोन्ही गोष्टी नाशवंत आहेत कारण त्या दृश्य स्वरूपात आहेत. तर मग सगळं विश्वच निरर्थक आहे असं त्याला कळायला लागतं. खरी सार्थकता त्यामध्ये आहे की प्रपंच मिथ्या आहे. निरर्थक शब्दाचा अर्थ मिथ्या पण स्वरूप ज्ञानानंतर विश्वाकडे पाहताना मात्र जेव्हा स्वरूपाचं ज्ञान होतं त्यावेळी विश्वाकडे पाहताना ते विश्व आपणच आहोत असं त्याला वाटायला लागतं. ही ब्रह्मदृष्टी त्याला प्राप्त होते. ही ओवी तेच सांगते बरं का. ज्ञान विज्ञानातून तृप्तात्मा तो होतो याचा अर्थ काय होतो तर जे ज्ञान आणि विज्ञान ही दोन्ही एकच आहे असा त्याचा बोध होतो. या बोधावर तो येऊन बसतो की त्याला दोन्ही गोष्टी एकच आहे असं कळायला लागतात. ह्या दोन्ही गोष्टी कळणं फार कठीण आहे बरं काय. बऱ्याच वेळा असं एकेकादी एक असतात की ज्याला आत्मज्ञान झालेलं असतं पण जगाच्या दृष्टीने जगाकडे पाहताना तो तिरस्कारानं तुच्छतेच्या भावनेनं पाहत असतो. अशी घटना सुद्धा असण्याची शक्यता आहे. काहींची चरित्र पाहिली की आपल्या लक्षात येतं. पण आपल्या संतांचा विचार जर केला ना ज्ञानोबा तुकोबा नामदेव महाराज नाथ महाराज समर्थ यांच्याकडे आपण बघायला लागलो की त्यांनी जे काम केलं ते मिथ्या समजून काम केलेलं आहे. प्रपंचाला मिथ्या समजलं म्हणजे कसं केलेलं आहे तो विचार आपण केला की विश्व निरर्थक आहे त्यांच्या दृष्टीनं मिथ्या आहे. पण स्वरूप ज्ञान झाल्यानंतर त्यांनी विश्वाकडे जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांच्याबद्दलची करुणाच निर्माण झाली त्यांच्या मनामध्ये. म्हणून हे विश्वाची माझी घरं ऐशी मती चयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. 12व्या अध्यायामध्ये माऊली बोलून जातात संतांचं लक्षण सांगताना की हे विश्व आणि आपण हे दोन आहेत असा त्यांचा बोध नाहीसा झालेला असतो. म्हणजे एकच आपण आहोत विश्वच आपण आहोत असे त्यांना ज्ञान झालेलं असते. आपणच हे विश्व झाला तरी भेदभाव सहजेचे गेला त्या द्वेषी ठेला दया पुरुषा. वर्णन आहे 12व्या अध्यायातली ओवी आहे बघा. आपणच विश्व झाला तरी भेदभाव सहजेचे गेला. कुठला भेदभाव त्याला शिल्लक राहील? मी आणि माझ्या समोर असणारं विश्व. मी स्वरूप ज्ञानानं पात्र असलेला मी जीवनमुक्त आणि समोर असलेली ही सगळं जग ह्याच्यामध्ये तो फरकच काढत नाही. कारण ही जगाची निर्मिती विश्वाची निर्मिती आहे हे विश्वनियंत्याच्याकडून आहे. मला आता विश्वनियंताचं ज्ञान झालं. विश्वनियंताचं ज्ञान होणं आणि विश्वनिर्मिती त्याची आहे असं वाटणं दोन्हीत काही फरकच नाही. विश्वाचा जो विश्वंभर ज्याला आपण म्हणतो त्या विश्वंभरानं विश्वाची निर्मिती केलेली आहे. मग विश्वंभर जर मी खरा मानायला लागलो तर विश्वनिर्मितीला का तिरस्कार करावा हा मुद्दा त्यातला. म्हणून प्रपंच वावो व्हायला पाहिजे आणि वावो झाल्यानंतर जाणूनी नेनते करी माझे मन तुझी प्रेम खून जाणू देऊन या. तुकाराम मला सुंदर असं वर्णन करतात बरं का या अभंगामध्ये. ते म्हणतात जाणूनी नेनते करे माझे मन. हे सगळे संत काय झालेत माहिती आहे त्यांनी एकदा जाणून घेतलं प्रपंचाला.
प्रपंचाला जाणून घेतलं आणि ज्ञान म्हणजे काय त्यांना लक्षात आलं. प्रपंचाचं ज्ञान, विज्ञान आणि असलेलं ज्ञान जे आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान ज्याला आपण म्हणतो, दोन्ही त्यांनी त्याचं विवरण केलेलं आहे. आणि विवरण केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, जाणून नेमते पण त्यांनी स्वीकारलेलं आहे. म्हणजे मला प्राप्त झालं, आता हे जग माझ्यापासून वेगळं आहे असं त्यांनी मानलं नाही, तर त्यांनी त्यातच तिथं राहिलेत आणि त्या अनुभवामध्ये ज्ञानामध्ये आपणच विश्व झाला असं म्हणतात. म्हणून विचाराने ज्ञानाचा बोध होत नाही, कारण ते सत्यच आहे. विचार केल्यानंतर ज्ञान प्राप्त होते असं म्हणायची काही गरज नाही. विचाराने प्रपंचरूपी विज्ञानाचा मात्र निराश करता येतो, कारण अनुभवाने ज्ञान प्रत्यक्ष होतं. हा थोडासा फरक त्यामधला आहे. अनुभव झाला ना, त्या ज्ञानाचं प्रत्यक्ष होतंय, त्याला अप्रोक्ष अनुभूती म्हणतात. अप्रोक्ष अनुभूतीमध्ये ज्ञानाचं प्रत्यक्ष होणं असतं आणि विचारानं प्रपंचाचं, ह्या प्रपंच विज्ञानाचा निराश करावा लागतो. त्यामुळे विचार संपतात आणि मग अनुभवाचं ज्ञान होतं, असा सांगण्याचा मुद्दा त्यामध्ये आहे. त्यामुळे ज्ञानाचं विज्ञान होतं, त्याला अप्रोक्ष अनुभूती शब्द जो वापरला तोच आहे. कारण माझ्यातला मी आणि समोर असलेलं जग, हे म्हणलेलं आहे माझ्यात असणारा मी, त्याला अहम म्हणूया आपण. अहम आणि इदम असे दोन शब्द वापरले शास्त्रानं. इदम म्हणजे जे समोर आता आहे, दृष्टीगोचर होणारं, इंद्रिय गोचर असणारं जी सगळी सृष्टी आहे ती इदममध्ये आहे. आणि मी अहम. मग आता अहम आणि इदमचा विषय परमात्माच याचा झाला. मी आणि हे इदम वेगळे नाही, अहम तोच इदम असा त्यांचा बोध तयार होतो. त्यामुळे त्यांना कृतार्थता प्राप्त होते, त्यांचं जीवन कृतकृत्य होतं आणि तो ज्ञान विज्ञान तृप्तात्मा होतो असं माऊलींना सांगायचं आहे. जरासं 2-3 मिनिटाचा अवधी वाढलेला आहे, पण स्पष्टीकरण करण्याच्या थोड्याशा नादामध्ये 2-3 मिनिटं पुढे झाली. वेळ संपलेली आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.